नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि पार्थ या दोघांनी खूपच मोठा आणि टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तर इथे पार्थ आणि नंदिनी दोघांनी ठरवलेलं असतं की जीवा आणि काव्या या दोघांना या नात्यातून मोकळं करायचं. इथे नंदिनीने जीवासाठी हा निर्णय घेतलेला असतो, तर पार्थने काव्यासाठी निर्णय घेतलेला असतो. आपण बघितलं प्रेक्षकांनो, नंदिनी आणि पार्थ या दोघांनी आपापले संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटीला त्यांच्या हाती अपयश आलं असं त्यांना वाटत होतं. पण प्रेक्षकांनो, एवढे प्रयत्न केल्यानंतर इतक्या गुणी लोकांच्या प्रेमात कोण नाही पडणार? आणि तसं काहीसं काव्य आणि जीवा या दोघांच्या बाबतीत झाले. त्यांच्यावरती कुणीतरी इथे जीव ओवाळून टाकणारी लोक त्यांना आता मिळालेली आहेत. आणि त्याचमुळे इथे जरी त्यांना जाणीव झाली नसेल की त्यांचं त्या व्यक्तींवरती प्रेम आहे, तरीसुद्धा मनामध्ये आता त्या प्रेमाने गिल्टची जागा घेतलेली आहे. तर त्यांना गिल्ट आले की आपण इतक्या चांगल्या व्यक्तींना त्रास दिला, आणि म्हणून का होईना पण इथे आता काव्या आणि जीवा दोघेजण आपापल्या पार्टनरबरोबर चांगले वागायला लागलेत. पण शेवटीला पर्यायी याच्यातून नंदिनी आणि पार्थ यांनी एकच मार्ग निवडला आहे की आपण या बंधनातून त्या दोघांना वेगळं करूया, आपण या नात्यातून त्यांना मोकळं करूया. म्हणजे ते त्यांचं आयुष्य जगायला मोकळे आणि आपण आपलं आयुष्य जगायला मोकळे. एखाद्या बंधनामध्ये इथे जर प्रेमच नसेल, नवरा बायकोचं नातंच नसेल, तर त्या लग्नाला, त्या बंधनाला काही अर्थ नाही आहे, असं नंदिनीचं आणि पार्थचं प्रामाणिक मत असतं. त्यामुळे इथे आता डिवोर्स फाईल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डिवोर्स पेपर साईनसुद्धा झालेले आहेत. पण प्रेक्षकांनो, इथे आता कुठेतरी काव्याला आणि जीवाला असं वाटतं आहे की नाही, यांच्यापेक्षा बेटर पार्टनर आपल्याला खरंच मिळू शकतात का? आता त्या दोघांना इथे नंदिनी आणि पार्थला सोडायला जड झालं आहे. ते लोक आता सोडू शकत नाही. त्यांनासुद्धा मनातून कुठेतरी हा डिवोर्स नको आहे. आणि त्यामुळे जरीसुद्धा डिवोर्स पेपरवरती साईन झाल्या असल्या तरीसुद्धा काव्याला असं वाटतं आहे की नाही, कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. हे जे काही घडतं आहे ते आपण थांबवलं पाहिजे. पण आता पार्थ तयार नाही आहे. एका बाजूला जीवा हे सगळं प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, थोडा वेळ मिळेल का असं म्हणतो आहे. पण नंदिनी थांबायला तयार नाही आहे, कारण ते दोघेजण मनातून खूप जास्त दुखावलेले आहेत. पण आता काव्या आणि जीवा दोघेसुद्धा हार मानत नाही. आपापल्या पार्टनरची मनं जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न दोघांचा सुद्धा सुरू आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जीवा नंदिनीच्या स्वप्नातला नवरा बनून नंदिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रम्या जी सतत काव्य आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा इथे काव्या इथे रम्याचे सगळे डावपेच हाणून पाडत इथे पार्थच्या स्वप्नातली बायको बनण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामध्ये तिला यशसुद्धा मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नंदिनी जीवाला म्हणते की आपण दोघेजण डिनरला जाऊया. आणि तिथे गेल्यानंतर ती जीवाला समजावून सांगते की या नात्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण डिवोर्स घेऊया, मी तुम्हाला या बंधनातून मोकळं करते. आणि इथे नंदिनीने जीवाकडून डिवोर्स पेपरवरती साईन घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थने सुद्धा आता डिवोर्स पेपर साईन करून घेतलेले असतात आणि काव्याने डिवोर्स पेपरवरती सही केलेली असते. पण पार्थच्या सांगण्यावरून, नाहीतर मनातून आता तिलासुद्धा थोडा वेळ हवा आहे. पण इथे पार्थ थांबायला तयार नाही, कारण त्याला असं वाटतंय जर उशीर झाला तर मी काव्याच्या अजून प्रेमात पडेन, तिच्यामध्ये अडकून पडेन. तेव्हा तो घाईघाईने आता तिला डिवोर्स देऊन मोकळं करतोय. आणि त्याच्यामध्येच आता गुरुजींनी सांगितलं आहे की उद्याच्या उद्या इथे सत्यनारायणाची पूजा झाली पाहिजे. त्यामुळे इथे मानिनी आणि इथे काकांनी संपूर्ण पूजेची तयारी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणत असते की जीवा, आपल्याला आता इथे वकिलांकडे जायचं आहे. त्यांची अपॉइंटमेंट घेतले, त्यामुळे त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला दोघांना बोलावले.
तेवढ्यातच इथे मानिनीने काकांना सांगितलेलं असतं, विक्रम काकांना, की तुम्ही जा नंदिनी आणि जीवाला सांगा की आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, तुमची जी काही कामं असतील दुपारनंतर करा आणि येऊन पूजेला बसा. आता या दोघांनी डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या असतात. तेव्हा विक्रम काका म्हणतात की माफ करा, इथे नवविवाहित जोडप्याच्या रूममध्ये मी सकाळ सकाळ आलो आहे, पण मला मानिनीने पाठवले कारण का आपल्या इथे पूजा आहे आणि त्या पूजेसाठी तुम्हाला दोघांना बसायचं आहे. तेव्हा इथे आता मानिनी आलेली असते पार्थ आणि काव्याजवळ बोलायला. तेव्हा पार्थ म्हणतो, सत्यनारायणाची पूजा आपल्याकडे आहे आज आणि आई तू हे आम्हाला आत्ता सांगतेस? अगं पूजा वगैरे असेल तर आधी सांगत जा ना, आमचीसुद्धा काही महत्त्वाची कामं आहेत, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग आहेत, मला काही पूजेला थांबता येणार नाही आहे. कारण प्रेक्षकांनो, पार्थ आणि काव्यालासुद्धा वकिलांकडे जायचं असतं आता पेपर घेऊन, कारण डिवोर्स पेपरवरती दोघांच्यासुद्धा सह्या झालेल्या असतात. त्यामुळे इथे मानिनी म्हणत असते, पार्थ अरे मी तुला दरवेळेला येऊन तुझ्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण निर्माण करत असते का? जसं काय मी रोज सकाळी येते आणि तुला तुझ्या कामापासून थांबवत असते? अरे आज महत्त्वाची पूजा आहे, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे आणि इथे आपल्या गुरुजींनी मला फोन करून रात्रीच सांगितलं आणि म्हणून मी सकाळ सकाळी सगळी तयारी केली आहे. तुम्ही एक काम करा दोघेजणं, जी काही तुमची कामं असतील दुपारनंतर करा, आत्ताच कुठे जायचं आहे तुला? आणि माझं रम्याबरोबर बोलणं झालं आहे पार्थ, तुझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग वगैरेसुद्धा सकाळच्या नाही आहेत, दुपारनंतरच आहेत ना, मग त्या तुम्ही नंतर करून घ्या. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, काव्या तू काही सांगितलं आहेस का इथे आता पार्थला? पार्थ आता नेहमीसारखा शांत नाही आहे, या वेळेला तू शांत आहेस आणि पार्थ बडबड करतोय, चिडचिड करतोय, काय झालं आहे काय? तेव्हा काव्या म्हणते, पण मी पूजेला बसायला तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इथे पार्थला राग येत असतो. पार्थ म्हणत असतो की तुम्हाला पूजेला बसायचं आहे, कारण त्याला वकिलांकडे जायचं असतं, लवकरात लवकर त्याला ह्या नात्यातून काव्याला मोकळं करायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मानिनी म्हणालेली असते की ठीक आहे काव्या, तू छान तयार हो आणि तुम्ही दोघेजणं बाहेर पूजेला या. तेव्हा इथे आता नंदिनी आणि जीवा हे दोघेजणं पूजेसाठी तयार होतात. खरं तर इथे नंदिनीला आता या पूजेमध्ये बसण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कारण तिलासुद्धा वकिलांकडे जायचं आहे, तिला ही सगळ्या गोष्टी आवडतात, पण तिला इथे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये खोटं बोलून बसायचं नाही. कारण आता डिवोर्स पेपरवरती सह्या झाल्यात आणि जीवाबरोबर कुठलंही नातं नसल्यामुळे तिला पूजेला बसायचं नाही आहे खरं तर. पण इथे आता सासू सासऱ्यांकडे बघून ती या पूजेला बसणार असते, कारण मानिनी आणि विक्रम काका दोघेजणं खूप चांगले आहेत, त्यांचं मन इथे नंदिनीला दुखवायचं नाही आहे, म्हणून तिला आता या पूजेमध्ये बसावं लागणार आहे. तेव्हा इथे काव्य मनापासून तयार झालेली असते. तेव्हा इथे पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे पूजेला बसायचं आहे ना, बसा, पण त्यानंतर आपण वकिलांकडे जाणारच आहोत, कारण आपल्याला डिवोर्स फाईल करायचं आहे आजच्या आज. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जीवा पार्थ तयार होऊन ऑलरेडी आलेले असतात, नंदिनी आणि काव्या या दोघीजणी तयार होऊन आलेल्या असतात. तेव्हा जीवा नंदिनीकडे एकटक बघत असतो आणि पार्थ इथे काव्याकडे एकटक बघत असतो. दोघीही जणी अप्रतिम सुंदर दिसत असतात, खूपच सुंदर. इथे अगदी मानिनी आणि विक्रम काका दोघेही त्यांच्या सौंदर्याचं, त्यांच्या इथे सुंदर दिसण्याचं कौतुक करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे पार्थ अजूनच आता काव्याच्या प्रेमात पडतोय की काय असं त्याला वाटायला लागलेलं असतं. त्यानंतर दोन्हीही जोडप्यांना गुरुजी पूजेला बसायला सांगतात. पूजेला बसल्यानंतर इथे पार्थच्या चेहऱ्यावरती काही हसून असतं. काव्या बघा पार्थकडे एकटक बघत असते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की चला आता पूजेला आपण सुरुवात करूया. तेव्हा इथे आता पूजेला बसताना एकमेकांच्या हाताला हात लावण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा काव्या पार्थच्या हाताला हात लावायला जाणार, तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे पार्थला ती गोष्ट आवडत नाही. पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो की आई, ही सगळी पूजा कशासाठी? ही पूजा आपण का करतोय? याचं कारण काय? तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे पूजेचं कारण कशाला हवं आहे तुला? घरामध्ये सुख शांतीसाठी आपण पूजा करत नाही का? तू अचानक असा उभा का राहिलास? काव्य बसले ना खाली. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण आई, जिच्या शेजारी मी या पूजेसाठी बसलो आहे, तिला जर माझ्याबरोबर पूजाच करायची नसेल तर? तेव्हा इथे काव्याच्या जीवाला खूपच जास्त वाईट वाटतं. काव्या रडायला सुरुवात करते, तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा मानिनी म्हणत असते की पार्थ, तुला या सगळ्या गोष्टी आत्ताच का बोलायच्या आहेत? नंतर बोलू शकतोस ना. आणि काव्य मनापासून पूजेला बसली आहे ना, मग तुला काय अडचण आहे? गुरुजी म्हणत असतात, पार्थ
तू पूजा सोडून का उभा राहिलास आणि तिला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे की नाही या आत्ता बोलायच्या गोष्टी आहेत का? तुला आत्ताच का सुचलं हे? आता जर ती तुझ्या शेजारी पूजेसाठी बसली आहे याचा अर्थ काय होतो? तिला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे म्हणूनच ती तुझ्या बाजूला बसले याचा विचार कर. तेव्हा काव्या म्हणत असते, हो मला ही पूजा करायची आहे आणि मला हा संसारसुद्धा करायचा आहे. तेव्हा पार तिच्याकडे रागानेच बघायला लागतो. त्याला असं वाटतं की काव्या नाटक करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पूजा वगैरे सत्यनारायणाची व्यवस्थित पार पडते. दोन्हीही जोडपी पूजेला बसलेले असतात. पूजा व्यवस्थित पार पडल्यानंतर इथे पार्थ लगेच काव्याला म्हणतो की चला पूजा झाली आहे, आता आपल्याला वकिलांकडे जायचं आहे. तेव्हा नंदिनीसुद्धा जीवाला म्हणते की जीवा चला आता आपल्याला वकिलांकडे जायचं आहे. डिवोर्स पेपर ती पुन्हा एकदा बघते. दोघांच्या सह्या झालेल्या असतात. खरं तर हा निर्णय तिने मनावरती दगड ठेवूनच घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो जेव्हा हा निर्णय इथे पार्थ आणि नंदिनी या दोघांनी घेतलेला असतो ना तेव्हाच कुठेतरी काव्य आणि जीवाला धक्का बसला आहे आणि तेव्हा त्यांना आता या गोष्टीची जाणीव झाली की आपण या लोकांबरोबर किती वाईट वागलो, आपण यांना विनाकारण किती त्रास दिला. कुणीतरी आपल्यावरती जीवापाड प्रेम करते, आपलं मन जिंकण्यासाठी आपलं प्रेम मिळवण्यासाठी इतकं झट्ट आहे. ही गोष्ट इतकी छान आहे पण तेव्हा रागाच्या भरामध्ये त्यांना ही गोष्ट कळलंच नाही की आपल्यावरती कुणीतरी इतकं जीवापाड प्रेम करते, आपल्यासाठी एफर्ट्स घेत आहे. पण त्यांना ते दिसलं नाही आणि जेव्हा आता इथे पार्थने डिवोर्सचा निर्णय घेतला आहे तेव्हा काव्याला त्याच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागली. तेव्हा प्रेक्षकांनो आता कोर्टामध्ये गेल्यानंतर दोघांच्या सह्या झालेल्या असतात. पण आता नियम आहे की तुमचं नवीनच लग्न झालं आहे, लग्नाला 1 ते 2च महिने झालेत, मग आता लगेच तुमचा डिवोर्स होणार नाही. तर इथे आता वकील म्हणत असतात की 6 महिने तुम्हाला दोघांना एकत्र राहावं लागेल आणि 6 महिन्यांमध्ये जर तुमचं नाही पडलं तर तुम्ही कायदेशीररित्या वेगळे होऊ शकता. आता तुमच्याकडे 6 महिने आहेत, ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे असं आता वकिलांनी दोन्ही जोडप्यांना सांगितलेलं असतं. आणि इथे त्यांचा डिवोर्स हा आता होणारच असतो. पेपर वगैरे सबमिट झालेले असतात. फक्त कायदेशीररित्या 6 महिने त्या दोन्ही जोड्यांना एकत्र राहावं लागणारच असतं. त्यामुळे नाईलाज आहे, 6 महिने का होईना पण इच्छा नसली तरीसुद्धा एकत्र राहावं लागणार हे कन्फर्म आहे. आणि प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी जीवा दोघेजणं बाईकवरून जात असतात. पाऊस पडायला लागतो. दोघे झाडाखाली जात असताना नंदिनीचा पाय घसरतो. तेव्हा बघा जीवा कसा तिला सांभाळतोय. तेव्हा इकडे आता ज्या वेळेला नंदिनी जीवा जात असतात त्याच वेळेला इथे काव्या आणि पार्थसुद्धा घरी जायला निघालेले असतात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो खरं तर हा डिवोर्स लवकर झाला असता तर जास्त बरं झालं असतं. 6 महिने तुम्हाला विनाकारण माझ्याबरोबर राहावं लागणार आहे. पण काळजी करू नका, तुम्ही माझ्या बायको नाही आहेत आता. मी माझे प्रयत्न आता थांबवलेत. मी तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न नाही करणार आहे. तुम्हीसुद्धा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि मी माझं आयुष्य जगेन असं पार्थ आता काव्याला म्हणतो. तेव्हासुद्धा पाऊस येतो. तेव्हा इथे काव्या प्रेमाने पार्थकडे बघत असते. पण पार्थ तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असतो आणि ती नजर अशी असते की आता मला पुन्हा तुझ्यात अडकायचं नाही आहे, आता मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचं नाही आहे. त्यानंतर तो छत्री घेतो आणि इथे काव्याला छत्री देतो. त्यानंतर दोघेही घरी आलेले असतात. पण प्रेक्षकांनो इथे काव्याला फार वाईट वाटलेलं असतं या गोष्टीचं की जो माणूस हसत खेळत होता त्या माणसाचं हसू माझ्यामुळे गेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता काव्याला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. नंदिनीसुद्धा जोक करणारी, हसून खेळून राहणारी, तीसुद्धा शांत झालेली असते. म्हणजे अगदी प्रेमामध्ये ती लोक पूर्णपणे तुटून गेलेले असतात. त्यांच्या हातामध्ये अपयश आल्यासारखं त्यांना वाटत असतं आणि म्हणूनच त्यांना इथे काव्या आणि जीवा यांना तर मोकळं करायचंच असतं. पण या नात्यातून आता नंदिनी पार्थलासुद्धा मोकळं व्हायचं असतं. पण प्रेक्षकांनो इथे काव्याने ठरवले आता या 6 महिन्यांमध्ये पारच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं आणि त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करायची. त्यांच्या स्वप्नातली त्यांची जशी बायको आहे जी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन येणार, त्यांच्यासाठी सकाळी कॉफी बनवणार, आपल्या हाताने ती त्यांना देणार, त्याचबरोबर ऑफिसमधून कधीतरी बायको पिकअप करायला येणार, या सगळ्या गोष्टी ज्या इथे पार्थने काव्याला बोलून दाखवलेल्या असतात. प्रेक्षकांनो काव्या आता तसंच करत असते. स्वतःच्या हाताने इथे पार्थला कॉफी बनवून देत असते, त्याला इथे टिफिन स्वतः नेऊन देत असते, त्याच्यासाठी चांगले चांगले पदार्थ बनवून त्याला खायला देत असते.
त्याच्याकडे प्रेमाने बघत असते, प्रेमाने बोलत असते. त्याच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू काव्या इथे प्रयत्न करून वापस आणण्याचा प्रयत्न करत असते. तिला इथे पार्थला आता पहिल्यासारखं बघायचं असतं आणि जेव्हा इथे आता रम्या काव्याचे हे प्रयत्न बघत असते, काव्याचे एफर्ट्स बघत असते, ती इथे आता पार्थवरती जीवापाड प्रेम करायला लागले की काय असं रम्याला वाटत असतं. आणि रम्याची बघा इथे काव्याने काय अवस्था केली. रम्याला वाटत असतं की काव्य आणि इथे पारचा डिवोर्स होणार, पण आता काव्य आपले प्रयत्न थांबवत नाही. ती इथे पारचं मन जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. त्यानंतर इथे जीवासुद्धा ज्या पद्धतीने नंदिनीच्या स्वप्नातला नवरा आहे, आता तिच्यासाठी तो सगळं करतो ज्याची इथे नंदिनीने अपेक्षा केलेली असते. तिला ऑफिसला घेऊन जाणं, तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवणं, रूम व्यवस्थित आवरून ठेवणं आणि तिच्यासाठी कविता करणं, या सगळ्या गोष्टी आता पार्थ करत असतो आणि नंदिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये इथे आता जीवाला आणि काव्याला दोघांनासुद्धा लवकरच यश येणार हे मात्र नक्की, कारण दोघांचे प्रयत्न हे आता लवकरच नंदिनी आणि पार्थ यांच्या मनापर्यंत पोचणार आहेत. त्यामुळे इथे काव्य आणि जीवा यशाच्या शिखरापर्यंत पोचणार हे मात्र नक्की.